आणि मज नाही आता आणि नेमिलिया चित्ता जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग जानी पांडुरंग जानी पांडुरंग मनी पांडुरंग जानी पडिले वळण इंद्रिया सकळा पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा निराळा भाव तो निराळा नाही तुझा पांडुरंग जानी पांडुरंग जानी पांडुरंग बने पांडुरंग जाने तुका म्हणे नेत्री केली ओळखण तुका म्हणे नेत्री केली ओळखण तटस्थ ते ध्यान तटस्थ ते ध्यान ध्यान वीटे वरी पांडुरंग जानी पांडुरंग जानी पांडुरंग बने पांडुरंग जानी अभंग आम्ही नुकताच तयार केला पांडुरंग जानी पांडुरंग बने पांडुरंग जानी पांडुरंग बने जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग जानी पांडुरंग बने पांडुरंग जानी पांडुरंग बने पडिले वळण इंद्रिया सकळा पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा भाव तो निराळा भाव तो निराळा नाही तुझा
जे आहेत ते हा आमचा अभंग. पण त्या तुक्यानं या अभंगातील सालो म्हणे हे शब्द काढले आणि घातले तुका म्हणे. झाला त्याचा अभंग. शुक्ला सगळ्यांना सांगत की हा माझाच अभंग म्हणून. झाला लागली संत म्हणे संत. पक्का चोर आहे चोर म्हणे संत. अहो हा एवढाच काय, पण तो तुक्या आपले म्हणून जे अभंग म्हणतो ते सगळे असेच आहे. अगोदर अभंग करावे यानी आणि त्यात नुसतं तुका म्हणे घातलं की झाला त्याचा अभंग. मी सुद्धा पाहिजे तेवढे अभंग करेन. आहे काय त्यात तटस्थ ते ध्यान म्हणे. पक्का चोर आहे तो, पण भाव केवढा मोठा आणतो. गळ्यात माळा काय घालतो, काखेत तंबोरी काय घेतो. अहो अशानं का कुठे संत होतो. तू काय म्हणे आयशा नरा. हो चालू म्हणे. पाहिलं हे असं होत. आता आपलं बोलणं चाललं होतं ना, बसलं तेच तोंडात, पण त्याचं मूळ आहे हे असं. सालो म्हणे आयशा नरा मोदोनी महाराजा. पांडुरंग ज्ञानी पांडुरंग ज्ञानी पांडुरंग ज्ञानी पांडुरंग ज्ञानी पांडुरंग मनी पांडुरंग ज्ञानी. कुडचा भरून नीर कुडचा भरून नीर करी म्हशीला निर्मळ माझ्या त्या करी म्हशीला निर्मळ माझ्या त्या. काशी एक काशी फटकल घालून काय बसली या. आटप लवकर. मला वेळाचा लई कंटाळा आलाय. म्हशीचं काम तरी किती करायचं तुझ्या. दुधाचा एक थांब तरी देते का कंदी. अरे आणले कानू माझ्या मायारसने मस मिळाली म्हणून तुम्ही हे दिवस बघतायसा. आता कुठं 10-5 वर्षात ती आटली या म्हणून तुमची जीभ चुरचुरायला लागली होय. माझी बाई ती लई पाय गुणाची. दूध नाही तर नाही पण शांत तरी देते या. आई दूध दिलं असतं तर आम्ही प्यालो तरी असतो, पण श्याम काय खायचं आहे व्हय. चल चल. माझी बाई ती माहेराची मंगळाई माहेराची मंगळाई माहेराची मंगळाई माहेराची मंगळाई. दूध देईल दूध देई माझ्या म्हशीला माझी गुणाची बाई माझी गुणाची बाई. जीव अगदी भांडून गेला बाई. मी एकटं माणूस करू तरी काय. त्या पोरट्याजवळ बसून का म्हशीचं करू. आमचं ते येड पांडुरंग पांडुरंग म्हणी पांडुरंग धानी. आग लावा ते तुमच्या पांड्याला. चला म्हणजे पांडुरंग 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 पांडुरंग. महिना झाला घरात पोर माशावानी तडपडताय. त्याचं काय आहे का तुमच्या जीवाला. पांडुरंग धानी पांडुरंग म्हणी. घ्या
त्या कार्त्याला. तो आजारी आहे ना. होय होय, तेच मागापासून तुमच्या मोहर वरडतो या. त्याला का वशात विषात करायचं आहे का नाही? अगं, पांडुरंगासारखा धन्वंतरी आणि विठ्ठल नामासारखा औषध त्रिभुवनात तरी मिळेल का? तू पांडुरंगाचं नाव घे म्हणजे बरा होशील. हं, पांडुरंग पांडुरंग. खबरदार माझ्या, जीवन जीव हसडून काढेल त्या पांड्याचं नाव घेतलंस तर. घरात एक केला तेवढं पुरे झालं. बघा बघा जरा डोळं फाडून छान पोरग म्हशीवानी वरडताय. ओरडणार नाही तर काय करेल बिचारा. तू त्याला माझ्या जवळी बसू देत नाहीस, आणखी तूही त्याच्याकडे बघत नाही. दिवसभर त्या दूध न देणाऱ्या म्हशी मागा असते. हा, माझ्या म्हशीचं नाव काढू नका. हा का? माहेरची आहे म्हणून? होय होय, माझ्या माहेरची आहे म्हणून. ती मला लई आवडती. काय म्हणणं आहे तुमचं? माहेरच्या वरुट्यानं आम्हा बायकांचं डोकं फुटलं तरी बरगत येत नाही त्यातनं कंडी. जवा तवा माझ्या माहेरचं नाव काढतायसा. आज नाही तर 4 वर्षानं माझे मजदूत देईल. पण रात दिवस तुम्ही त्या काळ्याचं नाव कुठतायसा. काय दिलं त्यानं? समजा घराचं वाटोळ केलं. खायला भाकरीचा तुकडा नाही ठेवला. पोरोबाला आजारी पाडली. तेव्हा मेल्या काय तोंड्यानं माझ्या म्हशीचं दूध बी आटवलं. अगं, पण पांडुरंगाला का शिव्या देते? शिव्या? आता नुसते शिव्यावर ठेवत नाही, ह्या मागाला नेऊन आपडते त्याच्या मोर चांगली पाच खेकर मारते आणि त्यात तुमच्या त्या धनवंतराला. इट्या काळ्या, माझ्या समजा घरात इस्कूट केलास. हे बघितलंस का माझ्या हातात काढायचे? बोल, ह्याचा बाप राज्य तुझ्या नावाने टाळकुटीत बसला या. ह्याला बरं करतोस की हलो तुझ्या टाळकीत? गाववानी, तू मनुष्य आहेस? अरे मनुष्य आहे मनुष्य. तुझ्या मनी टाळकुटे नाही कोण विचारणार तुम्हाला? आलाय माझे लूट पडायला. दादा माहित आहे काय रे काळ्या? किती छान बरं माझ्या बे झालास की रे माझ्या बाबा. माझी मंगळाई आहे तशी, तिच्या अंगाराचा गुण बरं काही माझ्या. आई मंगळाई, माझ्या पोरासनी सुखी ठेव ग बाई. काय रे तुक्या? देव म्हणजे तुम्हाला रस्त्यातला धोंडा वाटला होय? ह्या त्या लावसटीनं आज खेटरानी मारून देवाची विटंबना केली. लाज नाही वाटत तुला? अरे पांडुरंगा, मी किती पापी. पांडुरंगाची विटंबना, घोर अपराध झाला माझ्या हातून. आता आपण सांगाल ती शिक्षा मी आनंदानं सोशील. शिक्षा? त्याला एकच शिक्षा आहे. तू पुन्हा या देवळात पाऊल सुद्धा टाकता कामा नये. खबरदार पुन्हा या देवळात आलास तर. काय? मी देवळात येऊ नको? पांडुरंगाचं दर्शन हेच माझं जीवन. आणि त्याला खेटरानी मारणं हेच तुझं भजन. चालता हो इथून. नका नका, दया करा माझ्यावर. मला दुसरी कोणतीही शिक्षा द्या, पण माझ्या पांडुरंगाच्या दर्शनात अंतर पाडू नका. लोकांना वाटावं केवढा पांडुरंगाचा भक्त हा. चालता हो इथून. पुन्हा या देवळात पाऊल टाकशील तर तंगडीत मोडून टाकू. सालो म्हणे 80 नरा मोदोनी मार आल्या. पांडुरंगा, 7 जन्म माझ्या कातड्याचे जोडे करून तुझ्या पायात घातले, तरीही माझ्या हातून झालेल्या या पातकाचं क्षालन होणार नाही. माऊली, लेकराचे 1000 अपराध पोटात घालणारी तुझी माया आत्ताच कशी आटली. माऊली, तू या लेकराला दूर लोटलंस, विसरलीस, पण हे लेकरू तुला कसं बरं विसरेल. माऊली,
पाहू दे, तुला एकदा डोळे भरून पाहू दे. माऊली, पुन्हा मला तुझं दर्शन होणार नाही. तुझं ध्यान हेच आता माझं जीवन. तुका झाला सांडा, तुका झाला सांडा, विटंबिती पोरे रांडा, विटंबिती पोरे रांडा, विटंबिती पोरे रांडा. घडे एकांताचा वास, घडे एकांताचा वास, करीत नासया संबंधाचा, नासया संबंधाचा, करीत नासया संबंधाचा. विठाई माऊली, 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 विठाई माऊली. राजी, आज मला इतका आनंद झाला आहे की काय सांगू. आज तुम्ही जे मागाल ते तुमचं आहे. असं झालं तरी काय? काय झालं? अगं, जे कधीच होणार नाही ते झालं. जे कुणाला कधीच करता येणार नाही ते आज मी केलं. अगं, आमच्या मानगुटीला बसलेला वाघ मारला. अहो, म्हणजे आहे तरी काय? कुठला वाघ? काय बडबडताय तुम्ही? अगं, तो तुक्या साऱ्या देहू गावाला जड झालेला. तिला त्याला हाकलून चांगली फजिती केली लेखाची. आता इथला मोठा कीर्तनकार मी, इथला मोठा संत मी. आता सारा देहू गाव माझ्या पायी लागणार. आता होऊ दे एक छानदारशी लावणी. कसली? देवाची म्हणून? देवाची नाही, संत आहात म्हणून विचारते. अगं, इथे कसला आलाय संत? म्हणकी एक छानदारशी फक्कड. चालली ज्वानी वाया, चालली ज्वानी वाया, वाया गुणी राया, वाया गुणी राया, चालली ज्वानी वाया. तुझ विना कोण तुझा बेला, तुझ विना कोण तुझा बेला. हटविला रोग जीवाला जडला, हटविला रोग जीवाला जडला. सांडसी कारे माया, सांडसी कारे माया, माया गुणी राया, माया गुणी राया. चालली ज्वारी वाया, चालली ज्वारी वाया. तुझ विना कोण तुझा गेला, हटविला रोग जीवाला जडला. सांडसी कारे माया, सांडसी कारे माया, माया गुणी राया, माया गुणी राया. चालली ज्वानी वाया, वाया गुणी राया, वाया गुणी राया. चालली ज्वानी वाया, 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 वाया गुणी राया. बाबा, बाबा, काय रे धोनू, तुरीले का इथे कसा? तुम्हाला डोकं आढळतो बरोबर जागेला सापडलात. अरे पण लेका, तू इथे कसा? आई, ती सुद्धा आली का काय? नाही नाही, तिने तुम्हाला बोलावलंय. बर बर, तू भरा इथंच. म्हणजे माझं काय तसं मी भिणायचं म्हणजे काय काय म्हणजे तसं माझं मी भिणायचं म्हणजे काय.
बरं मी उद्या येईल. अरे गाढवा, बोलायला येत नाही धड आणि पण खायला शिकलाय. आलं का? आई सारा गाव धुंडाळला बघ. बाबा कुट्ट कुट्ट गावतात नाही. काळ्याच्या देवळात बघितलं का? बघितलं की. आणि त्या चावडीत? हो. मग गेलं वाटतं त्या डोंगरावर. काचे जरा लुटून काढ. हे बघा पोरांनो, तुम्ही भाकरी खाऊन शान घ्या बरं. आता बघू नका वाटते. तुमचं जेवण झाल्यावर मी नेईन भाकरी द्यायची. ये माझी बाई. पोरांची तोंड चिमणीवाणी झाले. तू आता बाबांची किती वाट बघणार. तू बी आता भाकर खाऊन सण घे. कालपासून उपाशी आहेस. तुझ्या बी पोटाला भूक लागली असेल. कशी आहे ती माझी पोर? आई मंगळाई, दृष्ट लागू देऊ नको ग बाई माझ्या पोराची. हे बघा बाबांनो, त्यांच्या पोटात भाकरी गेल्या बघा. घास बी उतरायचं नाही माझ्या नरट्याच्या खाली. काटे बघितलंच कायची बाबावर किती माया आहे ती. आणि त्यांची बी लई माझ्यावर माया आहे. मला बघितल्या बघा त्यासनी बी जमत नाही. आई तुझी बाबावर एवढी माया आहे म्हणून तू त्यांच्या बरोबर रोज भांडतेस होय. लई वाईट करते आहे ती. हा समोर बघून. काचे, अरे महाद्या, मी आता जातोय. हा घर सांभाळा. भांडू बिंडू नका हा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आलदी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळवीती येणे सुखे तुझे एकांताचा वास नाही गुण दोष अंकाये आकाश मंडप पृथ्वी आसन रमते ते मन क्रीडा कथा कमंडल देह उपचारा जानवी तो वारा अवसर हरि कथा भोजन परवडी विस्तार करुणी प्रकार रुचि से तुका म्हणे होय मनासी संवाद तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी
काय झालं या काटा मोडला या भय थांब थांबायचं थांब ह्यो काटा तसा निघायचा नाही लवकर काढ बाबा आहा. आमचं ते येड कोण तुको है होय होय तेच सकाळपासून उपाशी बसले ती भुकेन अगदी कासावीस झाल्या असत्या काय ग जर हळू काढ बाबा माणूस आहेच काय तरी कोण केवढा मोठा काटा हा यो काय नाव बाबा तुझं इट्टू कोण इट्टू त्या काळ्याचं नाव हा तुझं तोंड फुटलं अगोदरच का नाही बोलला कशाला काढलास तू माझ्या गटात तुझं मोठं बसलं अहो डोळं झाकून छान काय बसलायसा घरात बायका पोर ओरडते तुमच्या नावानं आणि तुम्ही ओरडतायसा फक्त दुसऱ्याच्या नावानं पोटाची तरी सुदबुद आहे का नाही ऐकू येतंय का नाही डोळा उघडा जरा बाय 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 काय कान फुटलं का काय आई मंगळाई लय लय भूक लागली असेल घ्या पाणी अगोदर आवले तू कशी आलीस इकडं चालत चालत डोंगर चढत चढत खरं ग पण मी इथं आहे तुला कसं समजलं ते पुरुषेश नाही ठावायचं त्याला माझ्यावानी बायकोच व्हावं खा भाकरी अगोदर याला म्हणावं खरी भक्ती त्या भक्तीच्या जोरावर तू जसं मला शोधून काढलंस तसं मलाही माझ्या पांडुरंगाला शोधून काढता इस्तू घालून ते काळ्याच्या डोसक्यावर पुरं झालं भुका लागून परान कासाईच झाले ती खा अगोदर भाकरी ती आवले मुलांनी भाकरी खाल्ली का ग काय करत्यात लय लय वाट बघत होते तुमची मग मॅच म्हटलं त्यासनी खावा म्हणून पोरं कशी रत्ना म्हणे पांडुरंग पांडुरंग आवले तूही बैस बघू भाकरी खायला नग नग होऊ द्या तुमचं म्या खाल्ली नाही शक्य नाही हा घे बघू नग नग होऊ द्या तुमचं नग नग जी घे ग चला काय नाही पाहिजे मी का नवीन नवरी आहे तोंडात घास घालाया अग अग लोक बघतात की लई गोड ही भाकरी मॅच केली का दुसऱ्या कोणी केली आहा खरोखरच माझं भाग्य थोर म्हणून तू मला अशी बायको दिलीस पांडुरंगा पांड्या तो बरा देतो या मला माझ्या बाण दिले तुम्हासनी तो मस्त हरकल मला आपली लेख म्हणाया नाव बी काढू नका त्या काळ तोंड्याचं माझ्या मोर आवले खरोखरच माझ्या विठ्ठलावर तुझी भक्ती नाही का हा विठ्ठल ती तुमचा देव असेल तुम्हासनी मोठा पण माझा देव तुमच्या विठ्ठल परस बी लय मोठा आहे तुझा देव विठ्ठलापेक्षा मोठा कोण तुझी मंगळाई वाटत तर मग अगं तुझ्या देवाचं नाव तरी काय माझ्या देवाचं नाव जेवाचा मुकाट्यानं काहीतरीच विचारतायचा माझा देव बसलाय माझ्या मोर भाकरी खात
येतोय का तुमचा देव तुमच्या संग भाकरी खायला? दुसऱ्याच्या घरादाराचा इस्कोट करायचा तेवढा त्याला ठाव आहे. त्याला काय त्याच किंवा आहे दगडाचा, त्याला का ठावा हाडा मासाच्या माणसाचं काय हाल होते तिथे. आमचं एक जाऊ द्या. आणि ती पोर त्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? फाटक तुटक चिरगुट पर ते तरी हो ना अंगावर घालाया. वाळला सुका तुकडा पर तो तरी हो ना पोट भराया. पण त्याच काय त्या दगडाला? कंदी तरी पाजर फुटायचा त्याला. रात दिसतेच्या नावानं हाका मारतायचा. त्या परीस पोरा बाळाच्या पोटाकडे बघितलासा तर लई लई पुण्य लागल. पोरांची पोट. अरे पांडुरंगा, तो काय सांगणार आहे? तो थोडंच आणून देणार आहे भाकरीचं पीठ तुम्हाला. 2 दिवस झालं घरात एक जोंधळ्याचा दाना बी नाही. कुत्री बी लई बरी माझी पोरापरीस. गल्ली गल्लीने फिरून पोट तरी भरते. माझी पोरं उपाशी फिरते. तरी तुमचा विठ्ठल आणि पांड्या बायको पोरासने उपाशी मारून स्वर्ग मिळतोय होय. आणि मिळाला तरी तो करायचा तरी काय? खरं आहे तुझं म्हणणं. आवले, माझ्या डोक्यात तू चांगला प्रकाश पाडलास. मुलाबाळांना टाकून आणि प्रपंचाला कंटाळून हे रान गाठण्यात खरोखरच काही पुरुषार्थ नाही. आता कसं बोलला सा माणसावाने? आई मंगळाई, देवा खंडोबा, आता मात्र यांची बुद्धी पालटू न घरे बाबा. आवले, हजारो तत्वज्ञानांची तत्व बाजूला सारणार तुझं हे व्यावहारिक तत्वज्ञान फारच श्रेष्ठ आहे. प्रपंचात राहूनच परमार्थ साधन केलं पाहिजे. घराचा किंवा प्रपंचाचा त्याग करून परमार्थ साधनाला लागणारी चित्तशुद्धी होत नाही, तर अंतःकरणात माजलेलं विकार मोहाचं प्राबल्य नाहीसं करण्यानंच ती होते. तेव्हा मनुष्यानं आधी प्रपंचच केला पाहिजे. तुमचं ते लई लई बोलणं मला काय ऐवी न ग. पोरं बाळ द्यावंच आहे ती. त्यांच्या जीवाचा तळतळाट घेऊन शान पुन्हाच बी बरं होत नाही एवढं मला ठाव आहे. चल आवले. आई मंगळाई, नवसाला पावलीस ग बाई. पांडुरंग पांडुरंग जोडोनी यादन, जोडोनी यादन, जोडोनी यादन. उत्तम व्यवहारे उदास विचारे वेद, उदास विचारे वेद. उत्तम दिगती उत्तम तो पावेल, उत्तम उत्तम तो पावेल. उत्तम भोगील जीवधानी, उत्तम भोगील जीवधानी. तुझा म्हणे हेची आश्रमाचे फळ, परम पद बळ वैराग्याचे, परम पद बळ वैराग्याचे. काशे अजून का काय येत नाही? येईल माझ्या. माझ्या ए माझ्या पाहिजे दे की. चला त्याची गंमत करूया. ऊस पाहिजे तुला? दे की. रडू नको, मी देतो ऊस तुला. कुठे लागलं तुला? घाल तुझ्यात माझ्यावर. गोप गोप माझ्या बाबासने सांगू नको. लई लई ऊस हाय तुझा बाटावर. ऊस आणून देतो या. मोठी मोठी दाता तरी मिळतात का? लई द्वार करते आई ती.
काय काय झालं बाबा? आम्हाला ऊस पाहिजे. गावातली सारी पोरं आम्हाला फटकवते ती बघा. आणूया हा ऊस आपण आणूया हा? मग आपण ऊस आणूया बाबा. आणतो ना? आता पाहिजे. बरं बरं आत्ता घेऊन येतो मी ऊस हा. कसे ऊस? आली स्फूर्ती आली. घ्या लिहून. राम भजन सार मिठाई. राम भजन राम भजन सार मिठाई. सार मिठाई हरि संताप. हरि ताप ताप हरि संताप. हरु संताप हरु संताप हरि संताप जन्म दुख राई. जन्म दुख राई. दुख आई दूध भात घृत. दूध भात घृत. घृत दूध भात घृत. दूध भात घृत. घृत बर काय पाहताय? लिहून घ्या म्हणतोय ना. एकदा आलेली स्फूर्ती गेली म्हणजे मग काय करता? घ्या लिहून. वाचा वाचा. पण तुला आपल्या स्फूर्तीला वाचा फुटू द्या. दूध भात घृत साखर पारे. साखर पार हरती भूक नाही अंतरारे. अंतरार खावती जुग सब चली जावे. खावत जुग बचळी बचड़ी सब चली जावे. सब चली जावे. सब चली जावे. मीठा खटा. मीठा खटा. मीठा खटा. खटा मीठा. खटा मीठा. फिर पचतावे. कहे तुका जो राम रस पीवे. बहुरी ही फेरावो कबहुन खावे. खावे काय हो काय लिहिलत? लिहिलत की नाही? कहे तुका लहायचं तेच लिहिलं आहे. काय लिहिलत? कहे सालो राम फाटली स्फूर्ती. बाबा आली. अरे कोण? चंद्राची? नाही स्फूर्ती. घ्या लिहून. राम भजन राम भजन सार मिठाई. सार मिठाई. सार मिठाई. पुढे कहे ढोलो न राम रस. बरोबर बरोबर. बापाचं बाप शोधतोस. बरोबर बरोबर. काय हे? काय बाबा हो. तो बात क्या? आलाच काय हा पुन्हा परत? काय रे संताच्या सोंगा, कुठे चाललास? चाललोय काहीतरी उद्योगधंदा पाहायला. आपण एखादा उद्योगधंदा द्याल तर फार उपकार होते. पाहिलं का ज्ञानबा, हे तुमचे तुकोबा धंदा शोधायला चालले.
अहो देशावरचं मीठ कोकणात नेऊन व्यापार करणाऱ्या या शिरोमणींना कोण हो धंदा देणार? आहे, तुला एक धंदा आहे. कोणता म्हणून नाही विचारलंस? अरे भीक मागायचा. भीक मागावी, बायका पोरांचं पोट भरावं, उरलेलं विकून धनसंचय करावा आणि भिक्षेवर राहणारा संत म्हणून मिरवावं. तेव्हा शाल परमेश्वराच्या नावावर भीक मागायचा धंदा सुरू कर. पण थांब, पहिले ना मीच तुला भिक्षा घालतो. अरे धोलो, भिक्षा? छे छे छे, भिक्षा पात्र अवलंबने झळो जिणे लाजिरवाने. भिक्षा पात्र अवलंबने, भिक्षा पात्र अवलंबने जळो जिणे लाजिरवाने, जळो जिणे लाजिरवाने. ऐसियासी नारायणे, ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा पांडुरंग. तुकोबा, मी तुम्हाला उद्योग देतो, त्याने तुमच्या भजनात मुळीच व्यत्यय यायचा नाही. फार फार उपकार होतील माझ्यावर. मी जातोय आळंदीला, 2-4 दिवस माझं शेत राहिला. मी तुम्हाला काय द्यायचं? का ज्ञानबा, दुसऱ्याच्या शेतावर फार उदार झालाय. अहो हा एकदा टाळ कुटीत बसला की गुराढोरांनी साऱ्या शेताचा सत्यानाश केला तरी पत्ता लागायचा नाही त्याला. मी मात्र माझा खंड सोडणार नाही, सांगून ठेवतो अगोदर. त्याची काळजी तुम्हाला नको, तुमचा अखंड तुम्हाला मिळेल. चला. पांडुरंग पांडुरंग. तुकोबा, हे पहाशी ते राखायचं ना. ठीक ठीक, या आता तुम्ही. पांडुरंग तुमच्या कामात तुम्हाला यश देईल. बरं, येतो मी. हरी 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 हरी. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरी गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊलिये हाची वर देई. संचरुनी राही हृदयी माझ्या. तुका म्हणे काही न मागो आणिक. तुझे पायी सुख सर्व आहे. सदा माझे डोळा सदा माझे डोळा रखुमाईच्या पती सोयरिया. रखुमाईच्या पती सोयरिया. गुण तुझे रूप, गुण तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊलिये हाती वर देई. संचरोनी राही हृदयी माझ्या. तुका म्हणे काही
नाम अनेक तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, 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 गोड तुझे नाम, गोड तुझे रूप 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 म्हटलं अजिबात नाही म्हणजे हे कसं काय हा? राम राम बसा. छे 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 धनी साहेब, त्या तुकारामानं लई लोकांना याड लावली धनी. तो टाळ कुठ्या भजन करीत बसला की लोक तिथं जमत्याती आणि सारखं डुलत राहत्याती. काय मूर्ख आहेत. शेतात सुद्धा लोक जमले. वय धनी, तू त्याला गावाबाहेर काढा नाही तर एखाद्या डोंगरावर आणून ठेवा. तू जाईल तर तो माणसं आहे तीच. बा शेताची कशी छान राखण केली. आजच्या कामाबद्दल हे घ्या जोंधळे. नको नको ज्ञानबा, मला दाणे नको. माझ्या मुलांना खाण्यापुरता ऊस दे म्हणजे झालं. ऊस देतोच पण जोंधळे घेऊन चला. आणि हे पहा उद्या या. हा सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. बाबा मला एक ऊस दे की. घे बाळ. हं? तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसी. ओ बाबा त्याला दिला आणि मला. बर तुला देतो. हा बाळ ठीक आहे. चल. हा जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाती नेम अहर्निशी. घे 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 बा. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे. महादेव मला एवढं वाटत. आई मंगळाई नवसाला पावली. बाई 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 काय घाण करतेस की चोयट्या टाकून. हे बघ चालते होतो. आता मुलांच्या चोयट्यानेच तेवढं घर घाण दिसायला लागलं वाटतं. काय महादेवा. तर करून हायच का आणखी. बरोबर बघा तरी खरं उद्या घर कसं लक करते ते. असंगाशी संग केला म्हणजे प्राणावर बेततं हे त्या ज्ञानबाला चांगलं दाखवलं पाहिजे. माझं नाक ठेचायला त्या तुक्याला उद्योग देतो नाही का. जनावरं अशी हुडकून काढा की त्यांच्या एका मुसुंडी सरस निम्म शेत पार साफ झालं पाहिजे. धनी साहेब त्याची काय बी काळजी करू नका साहेब. त्या ज्ञानबानं आम्हाला बी लई त्रास दिलाय. एका सपाट्यामध्ये त्या शेताचा पारफळ सोडून टाकतोय. बघूया तू क्या तरी कसा राबतोय येतो. माझ्या मंगळाईनं बुद्धी दिली. छान उद्योग धंद्याला लागले.
आता कुणाकडे बी जातेच काय नाही. काशे अरे माझ्या आटपा बिगी बिगी. ते सांचं यायच्या अगोदर घर कसं आयण्यावानी लक झालं पाहिजे. त्यासने असं वाटाय हो हे घर आपलं का दुसऱ्याचं. आदि बीज एकले 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 बीज अंकुरले रोप वाढले बीज अंकुरले रोप वाढले बीज अंकुरले रोप वाढले आदि बीज एकले एका बीजा पोटी तरु कोटी कोटी जन्म घेती सुमने पडे कोटी जन्म घेती सुमने पडे कोटी जन्म घेती सुमने पडे आदि बीज एकले व्यापुनी जगता तुझी अनंता व्यापुनी जगता तुझी अनंता व्यापुनी जगता तुझी अनंता बहुविध रूपे घेसी घेसी परी अंती ब्रह्म एकले परी अंती ब्रह्म एकले परी अंती ब्रह्म एकले आदि बीज 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 एकले बीज अंकुरले रोप वाढले बीज अंकुरले रोप वाढले आदि बीज एकले डोळे उघडून बघ शेताकडे. तुला शेत राखायला ठेवला की अशी धुळधाड करायला. पण इतकं संतापायला काय झालं ज्ञानदा? संतापाला काय झालं म्हणून विचारतोस? बघ बघ जरा, माझी शेत खाऊन टाकलंय आणि उलट मलाच विचारतोय संतापाला काय झालं म्हणून. अरे अरे पांडुरंगा, 10 वर्षात आल्यानंतर असं निर्धारती. का ज्ञानबा, मी म्हटलं नव्हतं तुम्हाला? अहो या मूर्खाच्या नादी लागलात आणि शेताची नासाडी करून घेतली. मी मात्र माझा खंड तुमच्या बापालाही सोडणार नाही. आणि मी तरी कुठे याच्या बापाला सोडणार आहे? मी काय असा साधा बळा साधू नाही का बसायला? अहो पण काय घेणार तुम्ही याच्याकडून? सबंध घर जरी धुवून घेतलं तरी 2 शेर दाण्याची सुद्धा किंमत मिळायची नाही. अहो पण घर तरी आहे का नाही? आता पाटलाला बोलावून आणतो आणि त्यांच्या देखत याचं घर लिहून घेतो. ढगा वाचून आबाळ, ढगा वाचून आबाळ, जणू गंगाच जळ, जणू गंगाच जळ, तस केलं म्या निर्मळ, तस केलं म्या निर्मळ, घर माझ, घर माझ
घर माझ तुकोबा, आता घर तुम्हाकडे राहायचं का दुसऱ्याकडे जायचं हे आता तुमच्या नशिबावरच आहे. या शेतामध्ये सालाला 2 खंडी धानं पिकत्यात. तिक्त झालं तर घर तुमचं आहेच, नाहीतर घर इकून शान 2 खंडी धान्याची भरपाई करायला हवी असं लिवलंय यामध्ये. होय ना हो? असंच लिवलंय ना याच्यात? मग हाय कबूल? कबूल आहे. चूक झाली माझ्या हातून. मग करा तसे. या हो, या या, चालो मालो, या या. अगदी वक्तावर आलात. साक्ष घालायची आहे. सही घ्यायचे. ठीक आहे. तुकोबा, उद्योग केला, घरापरी घर घालवून बसला. आता थाटा आपला संसार एखाद्या झाडाखाली. आई, मामा आला. महाद्या, अगं काशे, तुम्ही अजून काय बी बोलू नका. त्यासनी बघू द्या. ते घर बघून छान म्हणते, आवडी तू किती किती छान आहेस ग. घर कसं सहज सहज केले. लपाला पाहिजे. गप्पा गप्पा बोल नकोस. महाद्या, दाणं बिनं आणलेलं दिसते ती काय? अरे महादेवा, गेनबानी दाणं बिनं दिलं नाही तिचं. एकदम देणार आहे वय. दिल ते पर बघितला सा काय आज कसं लक लक करून टाकलं आपलं घर. घर आपलं म्हणजे आपलं नाही तर कोणा दुसरंच आहे वय. होय, ते आता पांडुरंगाचं आहे. ते पांडुरंगानं आपल्याला दिलं आणि तोच ते काढून घेतो आहे. म्हणजे अगं, मी शेत राखीत असताना गुराने शेताची नासाडी केली. त्याच्या नुकसान भरपाईसाठी मी हे घर लिहून दिलं. आपल्या हातून झालेलं नुकसान आपल्याला नको का भरून द्यायला? पोरासनी हक्काची साऊट होती ती बी गमावून बसला सा. आता तुमच्या मोरगे कपाळ फुडून घ्यायचं. पांडुरंगाची इच्छा, तोच त्यांची काळजी घ्यायला समर्थ आहे. सगळं काही त्याच्याच इच्छेनं चाललं आहे.